तर शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जेव्हा लागवड केली म्हणजे 21 मेला लागवड केली, त्यानंतर 22 मेला लागवड केली. एका 3.5 एकर क्षेत्रामध्ये आपण 21 मेला लागवड केली आणि एका 1.5 एकर क्षेत्रामध्ये आपण 22 मेला लागवड केली. आता जर बघितलं तर हे आपण 1.5 एकर क्षेत्र आहे, त्यामध्ये आपण व्हिडिओ काढत आहे. म्हणजे 1.5 एकर क्षेत्रामधलं तूर पीक कशा पद्धतीने आज रोजी आहे. आज जर म्हटलं तर आपली 10 जून 2026, म्हणजे नाही म्हटलं तरी आपलं ते 10 दिवस आणि हे 10 दिवस, तब्बल 20 दिवसाचं हे तूर पीक झालं. आता जेव्हा पावसाळ्यामध्ये आपण लागवड करतो तर त्या पावसाळ्यामध्ये आपलं जे तूर पीक येते तर हे 5व्या ते 6व्या दिवशी वरती येते आणि थोडी कमी त्याची ग्रोथ पाहायला मिळते. परंतु आज जर बघितलं आजच्या रोजी तर नाही म्हटलं तरी हे अर्धा फूट आणि वरती अर्धा फूट, म्हणजे पाऊण फुटाच्या वरती याची वाढ झालेली आहे. आता एवढी प्रचंड गरमी किंवा ऊन, आणि आपल्याला माहिती आहे की तूर पीक हे याला उष्णता किंवा गरमी लायक समजले जाते. जेवढं जास्त ऊन टेम्परेचर तेवढ्या जोरात याची वाढ आपल्याला यावर्षी पाहायला मिळाली. आता वास्तविक कित्येक शेतकरी कमेंट करत होते किंवा कित्येक शेतकरी सांगत होते की तुम्ही 21 किंवा 22 मेला लागवड करताय तर तुमचं तूर पीक याच्यामध्ये जळेल किंवा मरेल. तर तो जो रेट आपल्याला जळण्याचा किंवा मरण्याचा जो दिसला तो एखादा 2% दिसला. म्हणजे जर 100 झाडं असतील तर कुठंतरी एखादं पीक एखादं झाड आपल्याला जळालेलं दिसलं. पण त्याचं कारण ऊनच आहे हे सांगता येत नाही, कारण त्याच्या मुळा खाली कुजलेल्या किंवा अशा पण दिसल्या नाही, म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव पण दिसला नाही आणि उन्हाचा तडाखासुद्धा त्याला असा वाटला नाही. वास्तविक जर म्हटलं तर उन्हाचा प्रादुर्भाव याच्यावरती आपल्याला कुठंच दिसत नाही. दुसरी गोष्ट, आता हे तूर पीक 20 दिवसाचं आपल्याला इथं पाहायला मिळते. 20 दिवसाचं जर म्हटलं तर याच्यामध्ये बघा तुम्ही की चांगल्या पद्धतीने याची ग्रोथ आहे. आता कुठला रोग जर म्हटलं तर कुठल्याच पद्धतीचा अजून याच्यावरती रोग नाही आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याची ग्रोथ होत आहे. पाणी जर म्हटलं तर आपण 1-2 दिवसाआड किंवा डेली पाणी देतो, तर ओलसुद्धा याच्यात चांगल्या पद्धतीने आहे. इथं जर बघितलं तर आपण ओलसुद्धा, ओली माती चांगल्या पद्धतीने आहे. 1-1 तास आपण याच्यामध्ये पाणी देत आहे. आता आजचा व्हिडिओ जो बनवत आहे तर याच्यात महत्त्वाचं असं आहे की मागचा एक व्हिडिओ आपण बनवला होता की त्याच्यामध्ये आपण तण नियंत्रणासाठी काय करावं हे बघितलं होतं. आता तण नियंत्रण जर म्हटलं तुमच्या तूर पिकामध्ये जर एकंदरीत तण जास्त असेल तर तुम्हाला नाशकाची फवारणी करणं गरजेचे असते. परंतु आपल्याला माहिती आहे की पाऊसच अजून नाही आहे. म्हणजे एकदा तो अवकाळी पाऊस पडला त्यानंतर पाऊस नाही आहे. म्हणजे वरची जी माती इथं ओली झाली होती तर आता जर बघितलं तर ती पूर्ण कोरडी आपल्याला पाहायला मिळते. ओल 1-2 दिवसामध्येच ती गायब झाली. मग अशा स्थितीमध्ये एकतर तुम्ही पैकी हे ओलं करून घ्या. आता पूर्ण जर जास्त ओलं केलं तर काय परिस्थिती निर्माण होते की आपल्याला कुठंतरी तूर पीक मर होईल किंवा काय होईल, त्यासाठी आपण तेवढं पूर्ण ओलं करत नाही. तणनाशक फवारण्यासाठी आपल्याला माहिती आहे की पूर्ण हे ओलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट, मग त्याच्यामध्ये आपण जर म्हटलं तर कोळपणी किंवा खुरपणी हे करू शकतो. आणि तिसरी गोष्ट असं आहे की बैलाच्या सहाय्याने तुम्ही याला काय म्हणता येईल, थोडीशी मातीसुद्धा लावून मातीमध्ये गवत बुजवून टाकू शकता. तर त्या पद्धतीने आपण आज इथं केलेलं आहे. इथे जर बघितलं तर आपण जे डवरं असते, डवऱ्याच्या सहाय्यानं इथं याला मातीसुद्धा लावली आणि दुसरी गोष्ट कित्येक तण याच्यामध्ये झाकूनसुद्धा गेलं. म्हणजे एक समस्या याच्यामध्ये अशी होती की सिंगल जिथं दाणा आहे आपला, म्हणजे सिंगल तूर पीक आहे, तर तिथं काय आहे की जे वाढ चांगल्या पद्धतीने होत आहे परंतु त्याला पाहिजे असं सपोर्ट नव्हता. म्हणजे काय इथं बघू शकता तुम्ही की हवा त्या दिवशी होती 2-4 दिवसाआधी, तर हवेमुळे काय झालं की हे असं तिरकं आपलं तूर पीक गेलं. तर त्याला सपोर्ट राहण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला इथं माती आली पाहिजेत आणि जेव्हा अशी माती येईल तर चांगल्या पद्धतीने ते ग्रोथ वरती उभं ग्रोथ करेल. तो एक याच्यामध्ये जो ड्रॉबॅक होता तर तो ह्या सहाय्याने आपण करू शकतो. म्हणजे आजूबाजूनं मातीसुद्धा लागते आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये तण नियंत्रणसुद्धा होते. तर हा एक बेस्ट पर्याय आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही मजुराच्या सहाय्याने याला कोळपणी करू शकता, ते एक गोष्ट. आता हे तूर पीक चांगल्या पद्धतीने ग्रो करत आहे, परंतु कुठंतरी आपलं जे तोळे लावलेले आहे किंवा काय आहे तर त्यामुळे आपण अशा पद्धतीने एकदम माती याच्या
अवतीभोवती लावली नाही. आता दुसरी जेव्हा याच्यामध्ये कोळपणी किंवा वाही आपण याला देऊ तर त्यामध्ये आपण जास्त माती याच्यामध्ये लावू, म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या तूर पिकाला माती लागणं गरजेचं आहे. आता सिंगल जिथं दाणा आहे तर तिथं आज जर बघितलं तर आज 20 दिवसाचं हे पीक झालं. तर अशा 20 दिवसाच्या पिकात एक 2-3 दिवसानं किंवा आजसुद्धा याची शेंडी खोडणी करणे गरजेचं आहे. जर बघितलं तर तुम्ही इथं मी तुम्हाला नोड याचे दाखवतो की याच्या इथं नोड आलेले आहेत. इथं बघू शकता तुम्ही, इथं नोड आलेले आहेत आणि खालीसुद्धा नोड आलेले आहेत आणि परत इथं वरसुद्धा नोड आलेले आहेत. म्हणजे इथं त्याला चांगल्या पद्धतीने फुटवे फुटतील सगळ्या ठिकाणी, इथं आणि वरती. मग त्या अनुषंगानं आपला हा शेंडा आहे तर इथं तुम्ही कट करू शकता. सिंगल शेंडा तुम्हाला इथं कट करायचा आहे. इथं बघू शकता की सिंगल यानं काय होईल की हे जे खाली खोड आहे मजबूत होईल, इथनं त्याला ब्रांचिंग होईल, इथनं ब्रांचिंग होईल, इथनं ब्रांचिंग होईल, इथनं ब्रांचिंग होईल आणि इथं ब्रांचेस फुटतील. ते ब्रांचेस फुटल्यानंतर त्याचं खोड तर मजबूत होईलच होईल, पण आजूबाजूला हा पूर्ण एरिया असा कवर करेल. अशा पद्धतीने एकंदरीत ते होईल. पण त्या गणितासाठी आपल्याला ह्या गोष्टी याच्यामध्ये करायच्या आहे. तूर पीक जर म्हटलं तर तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने इथं झालेलं आहे. इथं आता जिथं शेवटची ओळ असल्यामुळे आपण 3-3 दाणे टाकले, कुठं 4 कुठं 3, परंतु पूर्ण क्षेत्रामध्ये आपण 2 दाण्याचीच लागवड केलेली आहे. त्यामधील एखाद्या ठिकाणी एकच दाणा आपला चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेला आहे. आता इथं बघू शकता तुम्ही की दुसरा दाणा आपला इथं खाली झुकला होता किंवा आतमध्ये मातीमुळे तो आत गेला होता. इथं जर बघितलं तर इथं दुसरा दाणा कुठेतरी खराब झाला असेल किंवा काय, पण हा सिंगल जरी दाणा आहे आणि याच्यातील 2 रोपातील अंतर 1.5 फूट जरी आहे तरी तुम्ही बघू शकता की हे एक सिंगल जरी रोपटं झालं चांगल्या पद्धतीनं ग्रोथ, तर याला सपोर्ट लागून तर इथनं आणि इथनं सगळे फुटवे फुटतील आणि वरून आपण हे अशा पद्धतीने शेंडा फुडूनसुद्धा घेणार आहोत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने याचं नियोजन करा, याचं चांगल्या पद्धतीने खत व्यवस्थापन करा आणि फवारणीसुद्धा चांगल्या पद्धतीने घ्या. आत्ता जेव्हा आपण याची शेंडी खोडणी करणार त्यानंतर आता कशा पद्धतीने हवामान आहे, त्या जर हवामान आपलं चेंज झालं म्हणजे पावसाळ्याचं जर हवामान झालं तर आपण याला खत खालून देणार आहोत. तसं पाहिलं तर 15 दिवसांनाच खत द्यावं लागते, परंतु हे उष्णता खूप असल्यामुळे आणि खतातसुद्धा जास्त उष्णता असल्यामुळे आपण ते टाळत आहोत. तर याला आपण आत्ता जसं टेम्परेचर बदलेल तर याला खालून खतसुद्धा सोडणार आहे आणि वरून आपण याला चांगल्या पद्धतीने फुटवे फोडण्यासाठी आणि पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी टॉनिकसुद्धा याच्यामध्ये फवारणार आहे. रोग कुठल्याच पद्धतीचा याच्यावर नाही आहे. मग एक बुरशीनाशक त्याच्यामध्ये ॲड करून ते आपण फवारून घेणार आहोत 1 महिन्याचं जेव्हा आपलं हे तूर पीक होईल. तर अशा पद्धतीने एकंदरीत आपण सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. जेव्हा लागवड केली 21-22 मेला तेव्हापासून ते एक 4 दिवसानंतर, 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, आज नाही म्हटलं तरी 20 दिवसाचं आपलं तूर पीक आहे. परत इथं शेंडे खोडणी करताना आणि अजून पुढे जसजसं ह्या चांगल्या पद्धतीने तुरीची वाढ होईल तसं आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सगळे व्हिडिओ येतील. ग्रोथ जर म्हटलं तर पावसाळ्यापेक्षा 1.5 पटीने याची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपलं तूर पीक 25 दिवसाचं 30 दिवसाचं होतं तर अशा पद्धतीने एवढं ग्रोथ होती, परंतु उन्हाळ्यामध्ये हे फार जास्त ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्यामध्ये खतसुद्धा अजून आपण दिलेलं नाही, कुठल्याच गोष्टी केलेल्या नाही, तरी चांगल्या पद्धतीने हे ग्रोथ करत आहे. तर एकंदरीत असं आपलं तूर पीक आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळे जे व्हिडिओ आहेत तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील. मागच्या वर्षी कशा पद्धतीने आपण नियोजन केलं होतं आणि कशा पद्धतीने आपल्याला उत्पन्न झालं होतं ते सगळे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तूरमध्ये सोयाबीनचा जो प्रयोग केला होता तो सुद्धा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे, ते सुद्धा सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. एकंदरीत शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने नियोजन आहे. 2 रोपातील अंतर हे 1.5 फूट आहे इथं आणि जो 3.5 एकराचा आपला प्लॉट आहे त्याच्यामध्ये 1.25 फूट अंतर आहे. आणि जे असं अंतर आहे आपलं तर असंही 10.5 फूट अंतर आहे. 2 ड्रीप मधात आहे आणि तिसऱ्या ड्रीपवर आपलं तूर पीक आहे. तर असं एकंदरीत हे नियोजन आहे. तर भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद पुन्हा एकदा.